यानंतर थेट आता पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलन सुरू होतं आणि स्वतः शरद पवार या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत, त्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ही दृश्य आता या आंदोलनासंदर्भातली आंदोलनाची पाहतोय आपण। या ठिकाणी महाविकास आघाडीने याआधी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती, त्यानंतर कोर्टाचा निर्णय आला आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मूक आंदोलन केलं जातंय। पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। शरद पवार स्वतः या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। पुण्यामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन सुरू होतंय। आंदोलनासाठी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येवरती सकाळपासूनच जमण्यास सुरुवात झालेली होती। शरद पवार आता या ठिकाणी आंदोलनस्थळी उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये एकूणच गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना उघडकीस येत आहेत, मुख्यत्वे बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे मुलींच्या शोषणासंदर्भातली, त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। महाराष्ट्र बंदला कोर्टाकडून विरोध करण्यात आलेला, त्याच्यावरती हा बंद पुकारण्यात येऊ नये असा निर्णय दिला गेला आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी आपापली भूमिका मांडली। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपापल्या पक्षासंदर्भातली भूमिका मांडलेली आहे। मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मूक आंदोलन केलं जाणार आहे, तर पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जात आहे। बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज म्हणजे शनिवारी बंदची हाक दिलेली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि या बंदला बेकायदेशीर ठरवत हा बंद करू नये असं कोर्टानं स्पष्ट केलं आणि त्यानंतर तीनही पक्षांनी आपापली भूमिका मांडली। पुण्यामध्ये शरद पवार गटाचं मूक आंदोलन होतंय। आंदोलनस्थळी शरद पवार पोहोचलेले आहेत। पुण्यात शरद पवार गटाचं आंदोलन आता सुरू होतंय। शरद पवार या मूक आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। शरद पवार आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलन ठिकाणी पोहोचलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा शरद पवार यांच्या सोबत आहेत। आंदोलनस्थळी शरद पवार उपस्थित झालेले आहेत, सोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आहेत। बदलापूरमधल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या बंदला कोर्टाने विरोध केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गटाकडून पुण्यामध्ये आंदोलन केलं जाते, मूक आंदोलन केलं जाते। याआधी सुद्धा तीनही पक्षांनी महाविकास आघाडीच्या आंदोलन करायचंय, मात्र मूक आंदोलन असेल आणि अनेक लोकांनी काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध करावा असं आवाहन करण्यात आलं होतं। पुण्यामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन होतंय। आंदोलनस्थळी शरद पवार पोहोचलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। याशिवाय शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आंदोलनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याबरोबरच भाजपकडून आंदोलनाला विरोध म्हणून आंदोलन केलं जात आहे। मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलनाच्या विरोधामध्ये भाजप आंदोलन करणार आहे, त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये सुद्धा भाजपकडून या आंदोलनाच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। खरं तर उच्च न्यायालयानं जेव्हा या बंदला विरोध केला, महाराष्ट्र बंदला, त्यावेळेस महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्यानंतर महाविकास आघाडीच्या तीनही नेतृत्वांनी आपापली भूमिका मांडली। बंदला विरोध असला तरी सुद्धा आंदोलन केलं जाणार आहे। हे आंदोलन मूक असेल, शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं जाईल असं सांगण्यात आलं आणि आज पुण्यामध्ये काळ्या फिती बांधून, मूक पट्टी बांधून शरद पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे। माझे सहकारी रेवती हिंगवे पुण्यामधून थेट आपल्यासोबत आहे। रेवती, नक्कीच तृप्ती, आपण जसं बघितलं की काही क्षणापूर्वीच शरद पवार हे इकडे दाखल झालेले आहेत। पुण्यातल्या आंबेडकर पुतळ्याजवळ हे मूक आंदोलन होणार आहे आणि आता ते आंदोलन काही क्षणातच सुरू होताना पाहायला मिळेल। निषेधार्थ म्हणून त्यांनी शरद पवारांनी हा काळा मास्क आणि काळ्या फित्या देखील बांधलेल्या आहेत। आपण जसं बघू शकतो की इकडे महिला कार्यकर्ते देखील दाखल झालेले आहेत आणि आपल्याला जसं माहिती आहे की आंदोलनाच्या विरुद्ध आंदोलन देखील भाजप आज पुण्यात करणार आहे, तरी पण हे मूक आंदोलन काही क्षणात सुरू होईल। आपण जसं बघू शकतो की इकडे बरेचशी गर्दी देखील जमा झालेली आहे। आता या आंदोलनाचं वळण काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। तृप्ती, रेवती, शरद पवार या आंदोलनस्थळी उपस्थित झालेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। आणखीन कोण कोण राष्ट्रवादीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत? आता माहिती मिळाल्यानुसार आता सुप्रिया सुळे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे इकडे दाखल झालेले आहेत। अजून कुठले कार्यकर्ते इथे येतील काही वेळाने ते पाहणं महत्त्वाचं राहील। रेवती, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।
करणार आणि सरकारच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये जो एक राग आहे सरकार विरुद्ध आणि जी एक चीळ आहे, तुम्ही लाडली बहीण कार्यक्रम घेण्यासाठी बाहेर फिरताय आणि मुख्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात छोट्या छोट्या मुलीवर एवढ्या मोठी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी भेटसुद्धा देत नाही, हे किती दुर्दैव आहे. ती परिस्थिती पाहत नाहीत, लोकांच्या भावनांचा विचार करत नाही. तर मला वाटतं की सत्ता हातून जात आहे म्हणून अस्वस्थ असलेल्या लोकांनी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज मी स्वतः संविधान चौकामध्ये नागपूरच्या बसणार आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी ठाण्यात बसणार आहेत. आमचे बंटी पाटील कोल्हापूरमध्ये बसणार आहेत आणि बाळासाहेब थोरात नगरमध्ये आणि सर्व जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर आम्ही या सरकारचा निषेध करणार आहोत आणि तातडीनं कायदा सुव्यवस्था ही जी कोलमडली आहे ती परत पूर्वपदावर आणण्यासाठी लक्ष द्यावं, या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे, कालच या बदलापूरच्या प्रकरणामध्ये 2 सदस्यीय अहवाल आला. त्या अहवालामध्ये अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची त्या अहवालामध्ये निष्कर्ष नोंदवले आहे. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की शाळा व्यवस्थापनाने एवढं गंभीर त्या माणसाला नियुक्त करताना कुठलीही चौकशी केली नाही. त्याला विना ओळखपत्राने मुक्तपणे संचार करत होतो त्या परिसरात आणि एकदा नाही तर अनेक दिवसापासून त्या मुलीवर अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य हा नराधम करत होता. ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा 48 तास प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. डॉक्टरांनी सुद्धा त्या मुलीची मेडिकल तपासणी करताना सुद्धा 12 तास लावले. हे डॉक्टरांचा सुद्धा अक्षम्याचा गुन्हा आहे. त्यामध्ये नोंदवलेले जे निष्कर्ष आहेत 2 सदस्यीय समितीमध्ये की शाळा समिती याला जबाबदारच आहे, ते तर माननीय न्यायालयाने म्हटलं आहे. परंतु अनेक निष्कर्ष इतके गंभीर आहेत की राज्य कुठे घेऊन चाललं आहे हा खरा प्रश्न महाराष्ट्रात पडतो आहे. महाविकास आघाडी हो, सरकारच्या काळात आज एक मिनिट. आज तुम्ही सगळ्यांनी संप मागे घेतलेला आहे बंद, परंतु जनता पण सर्वसामान्य यात उतरले नाही. सकाळपासून सगळ्या महाराष्ट्र सुरळीत सुरू आहे, शाळा सुरू आहे, सगळे हॉस्पिटल ऑफिसेस सगळे सुरू आहे. बदलापूरचा जो अहवाल आला ती फार गंभीर आहे ते सांगितलं, त्याच्यावर कारवाई किंवा त्या अहवालावरून तुमची कारवाई बघा. नाही, आता ते अहवाल काल आलेला आहे. आम्ही शासनाला पत्र लिहून त्या संदर्भात त्वरित कारवाई करावी, कारण पोस्कोमध्ये कुठलाही गुन्हा निदर्शनास आला, माहीत झाला तर त्यावर तुम्हाला वेळ काढूपणा करता येणार. म्हणजे वडिलांना सुद्धा लक्ष किंवा नातेवाईक जरी असतील, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, यांना सुद्धा तो त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पोस्कोमध्ये ज्या काही तरतुदी आहेत, जे काही पोस्कोच्या कायद्यामध्ये नियम आहेत, त्यानुसार हायकोर्टाने तर स्पष्ट सांगितलं आहे की सगळ्या संस्था चालकावर गुन्हे दाखल केले पाहिजे. शिक्षिकेच्या लक्षात आणून दिलं, मुख्याध्यापिकेच्या लक्षात आणून दिलं, शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिलं. त्या सगळ्यावर कारवाई होईल असं मला ॲडिशनल CP ज्यावेळेस मी बदलापूरला गेलो होतो तिथे त्यांनी सांगितलं आणि उद्या मी पत्र लिहून यावर तातडीनं कारवाई करायची मागणी करतो आहे. महाराष्ट्रात आज सगळं सुरळीत नाही, जाऊ द्या ना, सुरळीत आहे काय नाही आहे काय. आम्ही आमचा बंद मागे घेतला, आम्ही निषेध करणार आहोत. जनतेने केला तर आम्ही जबाबदार नाही. अजून तर मार्केट सुरू व्हायचं आहे. मार्केट सगळीकडे 10 वाजता 9 वाजता 10 वाजता सुरू होतो. जनता ठरवेल आणि अशा नराधमांना, अशा किळसवाण्या कृत्याला सहकार्य करणाऱ्या सरकारला जनता निवडणुकीमध्ये आपली जागा दाखवेल. हे राज्य काही कायद्याचं राज्य थोडी झालं आहे. हे लुटारूचं, चोराचं, डाकूंचं राज्य झालेलं आहे. एकमेव धंदा आहे, सरकारी तिजोरी खाली करून मताचं राजकारण करा आणि सरकारी तिजोरी खाली करून स्वतःचे पोट भरा, स्वतःचा लुटून खा. एकमेव धंदा चालला आहे. माहिती आहे आता लोकसभेमध्ये
70-80 कोटी रुपये दिल्याची माहिती समोर येते आहे. कोण कारवाई करणार एकेका उमेदवाराला? हे सगळे पैसे सत्ता मिळवण्यासाठी राज्य ओरबडून उद्ध्वस्त केलेलं आहे. मी सांगितलं की 2,14,000 कोटीचा 2 लाख. राहुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. राहुल, पॉलिटिकल स्टेटमेंट पण आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घटना घडतायत तर त्या घटनेच्या बरोबर गृहमंत्र्याचाही निषेध करणं हे मला आजच्या आंदोलनामध्ये मुख्यत्वे दिसतं आहे. कारण जे इथे फलक लागलेले आहेत ज्याच्यामध्ये अहिल्यादेवींच्या वारसाबद्दल बोलतायत, बदलापूरच्या घटनेबद्दल बोलतायत, पण मुख्यत्वे गृहमंत्र्याचं जे अपयश आहे ते अपयश ह्या तुम्हाला या ठिकाणी असलेल्या फलकावरून दिसतं की गृहमंत्री हे कसे निष्क्रिय आहेत. इथे आणखीन एक गोष्ट दिसते आहे की शरद पवार हे 10 ते 11 या काळामध्ये पुण्यामध्ये आंदोलन करतील, 11च्या नंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे आंदोलन करतील. सो विरोधी पक्षाने म्हणजे महाविकास आघाडीनं एक व्यवस्थित स्ट्रॅटर्जी ठरवलेली आहे. जर आपल्याला दिसत असेल तर शरद पवारांच्या समोर अगदी फेल गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि त्या फलकावरती मग बाकीच्या गोष्टींचे तपशील आहे. सो आज दिवसभरामध्ये जरी न्यायालयानं ह्या अशा पद्धतीच्या बंदला तुम्हाला करता येणार नाही असं म्हटलं असतं तरी आत्ताची दृश्य महाराष्ट्रासाठी जे विरोधकांना म्हणायचंय त्याच्यासाठी पुरेशी बोलकी आहेत. भलेही सत्ताधारी असे म्हणत असतील की लाडकी बहीण योजना या योजनेच्या ज्या यशस्वीतीनंतर विरोधकांनी जाणीवपूर्वक काही घटनांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. हे आंदोलन सुद्धा या निमित्ताने आहे. प्रदीर्घ काळानंतर मला वाटतं की शरद पवार हे अशा पद्धतीनं आपल्या चेहऱ्यावरती काळी पट्टी बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुन्हा जागेची निवड पण बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खालीच शरद पवार बसलेले आहेत. मग काँग्रेसचे नेते आहेत तिथे, राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत, सुप्रिया सुळे आहेत. सो हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे की या आंदोलनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टीची चर्चा व्हावी, संविधानाची चर्चा व्हावी, घडलेल्या घटनांची चर्चा व्हावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य सरकारच्या कारभाराबरोबरच मुख्यत्वे गृहमंत्र्याच्या निष्क्रियतेबद्दल चर्चा व्हावी. त्या दृष्टीनं हे व्यवस्थित नियोजन करून करण्यात आलेलं आंदोलन आहे. 1 तासभर शरद पवार इथे बसतील. मूक आंदोलन असल्यामुळं लगेच ते माध्यमाला बोलणार नाहीत, पण त्यानंतर मात्र ते माध्यमाला बोलतील आणि जे कालपासून ते सांगतात की या देशामध्ये लाडकी बहीण, त्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये देता, त्या 1,500 पेक्षा त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे. एक साधारणपणे 100 ते 150 कार्यकर्ते या ठिकाणी तीनही राजकीय पक्षाचे जमलेले आहेत. अर्थात भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आज 11:15 वाजता बालगंधर्व या ठिकाणी या आंदोलनाला प्रतिवाद म्हणून आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. पण आत्ताची ताजी दृश्य जी महाराष्ट्र बघतोय ते शरद पवार यांच्या समवेत इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेले हे मूक आंदोलन थोड्याच वेळात इथले जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप ते बोलतील आणि आपली भूमिका इथे मांडतील. राहुल, महाविकास आघाडीकडून महिलांवरती महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन पुकारलेलं आहे. मात्र भाजपनं सुद्धा या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुण्यामध्ये आणि मुंबईत सुद्धा महाविकास आघाडीच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने उचललेलं हे पाऊल उपयोगी ठरेल? नाही, हे बघा कसं आहे की गेल्या 2 दिवसात ज्या घडामोडी जर आपण बघितल्या तर मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं, ऑफ रेकॉर्डमध्ये गृहमंत्र्यांनी माध्यमाला सांगणं की बदलापूरची जी घटना घडली होती ती सुनियोजित होती. म्हणजे आंदोलन ज्या लोकांनी केलं त्यांचा आणि ज्या घटनेमध्ये जे दुर्दैवी कुटुंब आहेत त्यांचा तसा थेट संबंध नाहीये. सो 2-3 दिवसापासून राज्य सरकारच्या पातळीवरती विरोधकांच्या या आंदोलनाला काउंटर म्हणून नेरेटिव्ह ऑलरेडी सेट केलं गेलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टी जे आंदोलन करते आहे तर त्यांचं तेच म्हणणं आहे की ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत, पण त्या निमित्ताने जे राजकारण आहे त्या राजकारणाला काउंटर म्हणून ह्या पद्धतीचं आंदोलन आहे. काल हायकोर्टाने जे सांगितलं की तुम्हाला अशा पद्धतीचं आंदोलन करता येणार नाही, त्याच्या आधीच अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं होतं की अशा पद्धतीच्या बंदला यापूर्वीच हायकोर्टाने प्रतिबंध केलेला आहे आणि नंतर तर न्यायालयाचा निवाडा झाला. आता एकीकडे सत्ताधारी अशा पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करतायत की गृहमंत्री हे अपयशी आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी हे सांगतायत की महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतायत त्याचं राजकारण सुरू आहे. हे विसरता कामा नाही की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका फार जवळ आहेत आणि त्या जवळ असताना जी बॅटल लाईन आपण ज्याला म्हणतो ती डिफाईन झालेली आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती, दोघांनाही जे लोकसभा निवडणुकीमध्ये घडलं ज्याला देवेंद्र फडणवीस फाल्स नेरेटिव्ह वगैरे म्हणतात, तर अशा कुठल्याही घडामोडीतनं महाराष्ट्राला विरोधकांना संधी मिळू नये असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. आणि सत्ताधाऱ्यांच्या त्या योजनेच्या यशाला अशा कुठल्याही घडणाऱ्या दुर्दैवी घटनेची एक किनार देऊन
ती योजना सुद्धा डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय असं सत्ताधाऱ्यांना वाटतंय. त्यामुळेच आपण बघतो आहोत की महाराष्ट्रात आज आंदोलन आणि प्रतिआंदोलन होत आहेत. राहुल, शरद पवार आज सुद्धा पावसामध्ये बसून आंदोलन करतायत. महाराष्ट्रामध्ये 2 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यात सुद्धा पावसाने हजेरी लावली. मात्र आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस शरद पवार यांनी अशा पद्धतीनं भर पावसामध्ये सभा घेतल्यात त्याचा काय परिणाम होतो आणि आज भर पावसामध्ये या आंदोलनामध्ये शरद पवार सहभागी होतात. हे त्यांचं उपस्थित असणं इट्स पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. हे खूप मोठं पॉलिटिकल स्टेटमेंट असतं की दीर्घकाळानंतर शरद पवार हे तोंडाला काळी पट्टी बांधून एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. पावसाची साताऱ्यातली सभा आणि आज इथं असलेला पाऊस याचा तसा थेटपणे आपल्याला संबंध नाही जोडता येणार, कारण आजचा पावसात काही शरद पवार भिजणार नाही. पण जी दृश्य आता महाराष्ट्र बघतो आहे, तर मी जे म्हणालो तेच आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये एक पॉलिटिकल स्टेटमेंट की गृहमंत्री फेल आहे. तुम्ही जर आज हे इथे असलेले सगळे फलक बघितले तर मुख्यत्वे सत्ताधारी पक्षातल्या मुख्यमंत्र्यावरती टीका नाहीये की ज्यांच्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. टीका आहे ती गृहमंत्र्यावरती. आणि मध्ये काही माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस हे सांगतच होते की महायुतीचा सगळ्यात मोठा चेहरा कोण आहे, तर भारतीय जनता पार्टी, की ज्यांची आमदारांची संख्याही अधिक आहे. म्हणजे त्यांना खरं तर मला ते का टीका करतायत हे सांगायचं होतं की मीच भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा सर्वात मोठा नेता आहे म्हणून मला ते टार्गेट करतायत. आणि आताही ते दिसतच आहे ना की अर्थात गृह विभागाशी संबंधित असलेल्या ह्या सगळ्या घटना असल्या तरी इथे तुम्हाला अजित पवार किंवा मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी गृहमंत्र्यांच्या अपयशाबद्दल ते बोलताना दिसत आहेत. ही आजची दृश्य महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं, ज्याला आपण बॅटलफील्ड म्हणतो, प्रशांत जगताप बोलतात, आपण ऐकूया. पवार साहेब, खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे तथा काँग्रेसचे नेते माननीय मोहनदास जोशी, माननीय रवींद्र बागवे, माननीय दीप्तीताई चौधरी, माननीय अरविंदजी शिंदे, त्याचबरोबर शिवसेनेचे माननीय माधवअण्णा बाबर, माननीय चंद्रकांतजी मोकाटे, संजयजी गोरे, गजाननजी तरपुडे, आदरणीय वंदनाताई चव्हाण, आदरणीय दीप्तीताई चौधरी, सर्व मंडळी, माननीय अभयजी चंद्रशेखर, सर्व मंडळी आज या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता बसलेलो आहोत. आपण आजच्यावरून 5 आदरणीय वंदनाताई चव्हाण, आदरणीय दीप्तीताई चौधरी, सर्वच मंडळी, मान्य अभयजी छाजेड ही सगळी मंडळी आज या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता बसलेले आहोत. आपण 11:05 या ठिकाणी बसणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये किती जरी पाऊस आला तरी कार्यकर्ते बंधू भगिनी इथून कोणी बाजूला होणार नाही. त्याचबरोबर आपसात कोणी चर्चा करू नये. मोबाईल्स आपले फ्लाईट मोडवर ठेवा किंवा सायलेंटवर ठेवा, अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलं की प्रशांत जगताप यांनी आवाहन केलेलं आहे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना, कितीही जोराचा पाऊस आला तरी या ठिकाणाहून आपण उठणार नाही आहोत. शांततेच्या मार्गाने आपलं मूक आंदोलन होणार आहे आणि पाऊस पडला तरी सुद्धा याच ठिकाणी बसून बदलापूरमधल्या घडलेल्या घटनेचा निषेध करणार आहोत, असं त्यांनी आवाहन इथे उपस्थित कार्यकर्त्यांना केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं हे निषेध मूक आंदोलन पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे. शरद पवार या आंदोलनामध्ये स्वतः तोंडाला काळी फीत लावून उपस्थित झालेले आहेत. हातावरती सुद्धा त्यांनी काळी फीत बांधलेली आहे आणि खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलनामध्ये उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं मूक आंदोलन पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काही वेळापूर्वी शरद पवार या ठिकाणी उपस्थित झाले आणि आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बदलापूरमधल्या घटनेनंतर महाविकास आघाडीनं याचा विरोध करण्यासाठी बंद पुकारलेला होता. मात्र या बंदला कोर्टाच्या निर्देशानुसार माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांनी मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हे आंदोलन सुरू आहे.